तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे आहे ते काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. कारण आतापर्यंत आपल्या भारतामध्ये फक्त 80% शेतकऱ्यांनी हे फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे. तर ज्यांनी नसेल काढले फार्मर आय डी कार्ड त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे. कारण कसं आहे, फार्मर आय डी न काढल्याने आपल्याला कोणकोणते योजनांचा लाभ घेता येणार नाही. तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर बघा, तुम्ही साईडला स्क्रीनवरती इमेज बघत असाल, ते तुम्हाला दिसत नसेल बरोबर, पण मी ते वाचून दाखवणार आहे. तर बघा, हे जे आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवांना जाहीर करण्यात येत आहे की 7/12वर जेवढे नाव आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांनी गावातील तसेच नजीकच्या CSC केंद्रावर संपर्क साधून फार्मर आय डी तयार करून घ्यावी. तर बघा, त्याच्या खाली दिलं आहे फार्मर आय डी का बनवावी. तर ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड आहे, त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे हे फार्मर आय डी कार्ड राहणार आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र राहणार आहे. त्यामुळे 7/12शी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे. म्हणजे जेवढे पण 7/12वरती नावं आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे अति आवश्यक आहे. जर नाही काढली तर कोणकोणते नुकसान होणार आहेत ते बघा. त्याच्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभ आहे ते बंद होणार आहे. दुसरा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो कोणता लाभ आहे तो मिळणार नाही. तिसरा आहे पीक विमा निघणार नाही, म्हणजे जो काही तुम्ही पीक विमा भरणार तो मिळणार नाही तुम्हाला, किंवा तो निघणार पण नाही. चौथा आहे जे पीक कर्ज आहे ते पण मिळणार नाही जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड नाही काढलं तर. त्यानंतर आहे धान खरेदी तथा जे धान खरेदीचं बोनस आहे ते थांबून जाणार आहे. त्याच्यानंतर आहे कृषीविषयक सर्व योजनाकरिता हे आवश्यक आहे, हे फार्मर आय डी कार्ड आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान जे आहे ते मिळणार नाही आहे, जे काही आपलं शेतामधलं पिकाचं नुकसान झालं ते मिळणार नाही. त्याच्यानंतर आहे जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल आणि तुमच्या नावावर समजा जमीन पण असेल, ते जमीन जे आहे तुम्हाला खरेदी किंवा विकता येणार नाही. त्याच्यानंतर आहे कर्जमाफीचा लाभ देखील घेता येणार नाही. जे काही कर्जमाफी आहे त्याचा पण लाभ तुम्हाला घेता येणार नाही. आणि अजून काही योजनांचा, जे काही शेतकऱ्यांविषयी योजना आहेत सरकारच्या गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्हाला घेता येणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला फार्मर आय डी काढायसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते बघा. आधार कार्ड सर्व 7/12, नमुना 8A, आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल, म्हणजे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे. बस एवढेच 4 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आणि अजून असं म्हटलं आहे इमेजमध्ये, अशा प्रकारे अनेक लाभाकरिता फार्मर आय डी मागविला जाईल तेव्हा शेतकरी बांधवांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आजच फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यावी ही विनंती कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. जर तुम्हाला या फार्मर आय डी कार्डवर तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर तुमच्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क तुम्हाला साधायचा आहे. तर बघा, कृषी अधिकारी कार्यालयाकडून सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात एक नोटीस बजावली आहे की सर्व शेतकऱ्यांनी जे फार्मर आय डी कार्ड आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावे, अन्यथा कोणत्याही योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे. तर म्हणून हा आज व्हिडिओ बनवला आहे. कारण कसं आहे, फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये 80% शेतकऱ्यांनी हे जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढलेलं आहे. अजून 20% शेतकरी जे आहे ते बाकी आहेत. 7/12वरती जेवढे पण नावं असतील तेवढ्यांनी शेतकरी म्हणजे हे फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे. समजलं? तर लवकरात लवकर ज्यांनी पण नसन फार्मर आय डी काढली त्यांनी लवकरात लवकर काढून टाका. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी,
माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।